म्हातारी तू इकडे. तू तर मध्ये मध्ये करू नको, पाहुणे यायची वेळ झाली. हाय का तुला आता मी एवढी मदत करते तर म्हण मध्ये मध्ये करू नकस. अगं आत काय पाहिजे मदत करत जा, पोहे वगैरे करायला मदत करत जा. माझी नात मस्त चांगलं पोहे करते, तिला कुणाच्या पण मदतीची गरज नाही. होय, हा मग आम्हाला मी मदतीची गरज नाही. जा तिकडे बस. जी सर, मध्ये मध्ये करू नकोस तू. समाधान या तू पण असंच म्हणतोस होय रे. अरे तुम्हाला काय अनुभव आहे सगळ्याचा? आता मला अनुभव नाही वे. अगं पुष्पीला पकडून 72 पोरी बघितल्या की मी. अरे तू पोरी नुसत्या बघितल्यात, पण पोरगी दाखवायचा कधी कार्यक्रम केलायस का? नाही. मामा थोडक्यात तुझी सेंचुरी उकली बघ, शतकच झाला असतं नाही तर. अरे कशाचं शतक मारतोय, पोरगी बघून बघून गायला आला नुसता. हास हास. अरे तुझ्यासारखी एखादी बघून ठेवली नव्हती म्हणून आमची आपदा झाली बाबा. अरे त्याने एकच बघितल्या, पण 10 लाखात एक बघितले बघ. गरजेचे आता ते सगळे राहू दे, तू तिकडे जाऊन बस. तुझ्या पायाला आधीच लागलंय. अरे आता हाय माझ्या पायाला जरा बरं. अगं बरं वाटतंय म्हणून दुखणं वाढवू नकोस. हा बस तिथं जाऊन. लग्नात बरीच पळापळ करायची तुला, बस तिथं. इकडे म्हातारी हा. बस. तुमचं आपलं ना काहीतच असतं पोराच. आजा तिच्या आयडीचं आवरलंय का बघ. अरे आवरलं असेल की. अरे आवरलं नाही बघ, ऐन टायमाला घोळ नको परत. जा लवकर. हा जेडे, जेडे आवरलं का? काय हो? अगं आवरलं नाही अजून. अगं पाहुणे यायची वेळ झाली, तुझं आवरलं नाही वे अजून. अहो आवरते की. काय ग, आवरलं नाही सोय अजून? अगं मम्मी आवरते. अजिंक्य मला तेवढा शीतलला फोन लावून द्या. आता शीतलीला का फोन लावायचं म्हणती? तिला काही उलट सुलट तर सांगणार नाही ना? अजिंक्य हं? देताय ना फोन लावून? अगं कशाला? नाही म्हणजे बोलायचं असेल तिला काही तर द्या लावून. तसं नाही म्हणजे. आता ती म्हणते ना तर द्या की फोन लावून. बोला फौजी. फौजी नाही काय? मी बोलतेय. जयश्री. बोल की जयडे. अगं आज मला मुलगा बघायला येणार आहे, तुला माहित नाही वे? अजिंक्यनी सांगितलं नाही वे तुला? नाही म्हणजे झालंय बोलणं. मग मला फोन करायचा नाहीस वे? मैत्रीण आहेस ना माझी, मग मदतीला कोण यायचं? येते की ग. अगं अजून माझं काहीच आवरलं नाही आणि पाहुणे यायची वेळ झाली. ये लवकर. आलेच. हा. येते म्हणली. अगं तिला बोलवायची काय गरज होती? अहो मग मला एकटीला आवरायला नको वे? अगं मग तुझ्या दुसऱ्या कुठल्या तरी मैत्रिणीला बोलवायचं. म्हणूनच तिला बोलवलंय. शीतल मैत्रीणच आहे माझी. अरे मग येऊ दे की आली तर काय होते त्याला? अगं म्हणजे तसं नाही म्हणायचं मला, तिला तरी कुठं काय जमते ना म्हणून म्हणलं. आता तिला काय जमतं काय नाही हे सगळं याला माहितीये बरं का. आणि तसं बी शीतल काय बाहेरची आहे वे? नाहीतर काय, आता ती ह्याच घरची होणार आहे. हे घर बी तिचंच आहे ना. अग शीतल, बरं झालं बाई लवकर आलीस. मला तर एकटीला आवडतंय वे सगळं. हा आता मी आले ना तर आवरूया आपण. ये बस. जयडे, हे सगळं असं अचानक कसं काय ठरलं ग? अगं चांगलं स्थळ आलं ना म्हणून लगेचच बघायचं ठरलं. आणि तसं बी आजकाल चांगली स्थळ मिळतात कुठं. खर तर ना तुला सुमन काकीला आवराय बोलवायला पाहिजे होतं. अगं सुमन काकीला बोलवायला वेळ कुठे आहे आता? आणि सुमन काकीकडनं तू शिकली असशीलच की.
थोडं थोडं जमतं मला. पण तू काय काळजी करू नकस. आपण मस्त मेकअप करूया तुझा. नाही 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 नाही, मस्त बिस्त काय नाही, असं हाय असं साधं राहू दे. आमच्या अजिंक्यांना जास्त नटलेलं आवडत नाही ना. हा अगं म्हणजे आजकालच्या मुलांना आवडत नाही. होय. तुला नाही का माहित, अजिंक्यांना साधंच राहिलेलं आवडतं ते. हा म्हणजे एकदा त्याच्या बोलण्यात ना आलेलं. अजून काय काय माहितीये तुला? तसं जास्त काय माहित नाही. शीतल, अगं आता तुमचं लग्न होणार आहे, तुला सगळं माहित पाहिजे. मला सगळं माहिती आहे आमच्या अजिंक्यांबद्दल. त्यांना चहा कसा लागतो पासनं, त्यांना काय आवडतं काय नाही सगळं. शीतल, त्यांना इस्त्री बी दुसऱ्या कुणी केलेली चालत नाही. जर केली तर ती त्यांना जशी पाहिजे तशीच करायला पाहिजे. घरात कुणाला बी त्यांच्या कपड्यांना इस्त्री करायची परमिशन नाही, फक्त मलाच आहे. सगळं त्यांना हातात लागतं बर का, अगदी वेळेवर. आता आम्ही इतकी वर्ष एकत्र आहे ना, म्हणून मला सगळं माहितीये. हा शीतल, सगळं शिकून घे बर का. आमच्या अजिंक्यांना सांभाळणं एवढं सोपं नाही. ते चिडले की असं चिडतात ना की पुढच्याच काय खरं नाही. आज चिडत असेल असं वाटत तर नाही मला. अगं चिडतात म्हणजे काय असं कुणावर बी चिडत नाहीत काय, फक्त आपल्या माणसावर चिडतात. पण चिडले की असं चिडतात ना की काय विचारू नकोस. वय ग, तुझ्यावर चिडले कधी? नाही. पण लय चिडतात बर का आपल्या माणसावर. तुला सांगते, माझ्यावर तर इतकं चिडत्यात की काय सांगायलाच नको. पण मला बरोबर माहितीये त्यांना कसं सांभाळायचं ते. आता नेमकं कसं ते मी तुला नाही सांगू शकत, पण तू शिकून घे बर का त्यांना कसं हँडल करायचं ते. हा आणि अजिंक्यांना माझ्या. जयडे, अगं अजून आवर नाही तुझं, पाहुणे आली की. काय अजिंक्य, आवाज तरी चिडू नका. ते राहू दे, आवरा लवकर, उठा. वय हे काय झालंच की. हा, आणि ते मागच्या दरवाजाने किचन मध्ये जावा, उठा. वय या की या या. या बसा. नमस्कार. नमस्कार. मी समाधान भोयटे, जयश्री माझीच कन्या. अच्छा, मी अरुण, मुलाचा मामा. आणि हा मुलगा संजय. नमस्कार. कसा झाला प्रवास? चांगला झाला. घर शोधायला काय त्रास नाही ना झाला? नाही, गावात येताच विचारलं समाधान बोयटेंच्या घरी जायचंय, तेव्हा सगळेच म्हणले आजा फौजीच्या घरी जायचंय का. आम्हाला पटकन कळलंच नाही आजा फौजी कोण. हा काय अजिंक्य, माझा भाचा आहे. ट्रेनिंग पूर्ण झालं, आता सुट्टीला आलाय. अच्छा, मग आता परत कधी? आता पोस्टिंग होईल. अच्छा. जयश्रीची आई. अच्छा. फेडरेशनचे अध्यक्ष आहे मी. नमस्कार. जिजे, जयश्रीची आजी म्हणजे माझ्या आई. नमस्कार. नमस्कार. ही कोण धाकटी मुलगी आहे का? नाही, आमच्या मुलीसारखीच आहे. म्हणजे हा, ती होणारी सून आहे आमची. भाची सून, गावातलीच आहे. गावातल्या गावातच? हा, म्हणजे ती अजिंक्यनेच पसंत केली ना. तुम्ही कुठं कामाला आहे म्हणला? हिथंच कारखान्यावर कामाला आहे. तुमचा व्यवसाय काय? माझा सेंटरिंगचा व्यवसाय. संजू माझ्या हाताखाली तयार झालाय. अहो, स्वतःच्या जेव्हावर त्यानं 200 प्लेट घेतल्यात आणि गाडी बी घेतली आहे. आता 2 साईड चालू आहेत त्याच्या. कॉन्ट्रॅक्टर आहे ते. आता सिमेंटची एजन्सी घ्यायचं बी आहे आमच्या डोक्यात. अच्छा, आणि कॉलेजला कुठं होता? तर 12वी पर्यंत इथंच दहीवाडीला होतो.
आणि पुढं पुढं पूर्ण शिक्षण नाही घेता आलं. ह्यो लहान असताना याचं वडील वारलं. मग माझी बहीण आणि ह्यो माझ्याकडेच राहिले. अडचणीमुळे शिक्षण नाही पूर्ण करता आलं पोराला. आमच्या अजिंक्यचं बी असंच आहे. अजिंक्य लहान असताना त्याचे आई वडील गेले, त्यानंतर तो लहानाचा मोठा आमच्या घरातच झाला. पण पोरग लय जिद्दी आहे. अहो शिक्षण पूर्ण केलं आणि आता आर्मीत भरती पण झाला. नुसतंच गेलं नाहीत बर का, मेडल बी घेऊन आल्यात बेस्ट शिपायाचं. अजिंक्य दाखव की यांना. हे बघा. चांगलाय. द्या इकडं. पुष्पा जा मुलीला घेऊन ये जा. हा होय. हे ठेवा. जयश्री पाया पड की. तिथनच पड, सगळ्याला पोचतोय. ही मुलगी, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असले तर विचारा. संजू विचार बरं, तुला काय विचारायचं असलं तर. नाव काय? जयश्री समाधान भोईटे. यंदा M.Com पूर्ण होईल. मुलीला जाऊ दे आतमध्ये, उगाच तिला अवघडल्यासारखं होईल नाही का. बर जावा तुम्ही आतमध्ये. निघतो आता आम्ही. मग जाता जाता कोरेगाव मध्ये जायचंय, तिथलं एक काम करून पुढे जायचंय. हा ठीक आहे. संजू, निघूया ना आपण आता. अच्छा अच्छा. आधी सोडून तर येऊ त्यांना. बरं ठीक आहे, आमचं काय आहे ते तुम्हाला फोनवरनं कळवतो मग. हा बर बर हा. कळवा. अजिंक्य, अरे तुझा फोन बंद आहे का? फोन नाही चालू आहे की. का हो? अरे 5 वर्ष सरपंच आलं होतं आणि ते म्हणत होतं तुझा सत्कार घ्यायचा आहे. तुझा फोन लागत नव्हता का उचलत नव्हता, काहीच कळना. हा हाय, मी जरा वेळी येतो घरी. बरं ठीक आहे. अरे वा, फौजीचा अजून सत्कार चालू आहेत म्हणायचं. होय, नाव काढलंय आमच्या भाच्यानं, त्यामुळे पंचकृषीत आमची कॉलर एकदम टाईट. अहो असायलाच पाहिजे की राव. मामा एक मिनिट. आता कसं आहे बरं का, आम्ही गावाला जाणार, मग आमचा निर्णय होणार आणि मग तुम्हाला फोनवर कळवणार. त्यापेक्षा संजूचं असं म्हणणं आहे की आमचा जो काही निर्णय झालाय तो तुम्हाला सांगायला काय हरकत आहे. आम्हाला मुलगी पसंत आहे. आता तुमचंच काय असेल तर तुम्ही चर्चा करून निर्णय घ्या. बरं ठीक आहे, आम्ही चर्चा करतो आणि तुम्हाला तसं कळवतो. अच्छा. समाधान्या, काय बाहेर बोलणं झालं? पाहुणं काय म्हणलं? काय नाही, जाता जाता त्यांनी त्यांचा निर्णय सांगितला.
काय काय असणार? त्यांना जेडी पसंत आहे म्हणली. आता पसंत न पडाय काय झालं? पसंत न पडण्यासारखं आपल्या जेडीच्यात काय आहे का? होय. आणि आता आपला निर्णय कळवायचा आहे त्यांना. मी म्हटलं आम्ही सगळेजण चर्चा करतो आणि तुम्हाला कळवतो. समाधान, आधी तुला काय वाटतं ते सांगा मला. जीजे, मला वाटतंय पोरगा जेडी पेक्षा लई डाव आहे. वय आणि शिक्षण पण नाही त्याचं. आणि नोकरी आहे ती बी बेभरोशाची. होय, मला पण हे स्थळ पसंत नाही बाबा. आपली जेडी युनिव्हर्सिटीत पहिली आली आहे. त्या मनानं शिक्षण बी नाही त्याचं आणि स्वतःचा बिझनेस सुरू केलाय तर त्याच्यात बी मला काही दम वाटत नाही. ठीक आहे, आपण त्यांना नकार कळवू. आणि दुसरा पोरगा बघू. एक मिनिट. नकार कळवायच्या आधी मला माझं मत विचाराल का नाही? हा, बोल की, तुला काय वाटतंय ते तरी सांग. तुम्ही त्या मुलाच्यात किती बी चुका काढा, पण मला मुलगा पसंत आहे. काय? अगं बावट आहेस का? जोड तर शोभल ना ग बाय. आणि पसंत करण्यासारखं काय का त्याच्यात? नाकारण्यासारखं काय आहे ग? आणि तुम्हीच म्हणता ना पोराचं रूप नाही तर त्याचं कर्तृत्व बघायचं असतं. तो स्वतःच्या पाया उभा आहेच की, मग काय वाईट आहे? अगं पण त्याचा काही भरोसा आहे का? तसं बघितलं तर अजिंक्यांचा तर कुठे काय भरोसा आहे. तरी बी शीतलच्या घरचे तयार झालेच ना. अजिंक्य तिकडे बॉर्डरवर असणार. किमान ह्यो मुलगा मला वेळ तर देऊ शकतो. अजिंक्य तर शीतलला वेळ बी देऊ शकत नाहीत. हा विचार केलाय का शीतलच्या घरच्यांनी? अगं पण त्याच्या कामाची काही शाश्वती नाही. आज आहे तर उद्या नाही. आज एक साईड चालू आहे तर उद्या दुसरी मिळेल का नाही याची शंका. आर्मी मध्ये तर कुठे शाश्वती आहे? आज माणूस जगतोय का मरतोय याची बी शाश्वती नाही. याची तुलना कशी करणार? शीतलच्या घरच्यांनी जसा अजिंक्यांवर विश्वास दाखवला तसाच तुम्ही बी त्या मुलावर दाखवायला पाहिजे. जेडे, तू आजीची त्या पोराची उगाच तुलना करतेस. आजा पण मामाकडे वाढलाय, ते पोरग बी मामाकडे वाढले. आता त्या पोरानं काय केले आणि आजानं काय केले बघतेस ना. असं कसं म्हणता तुम्ही? अजिंक्य स्वतःच्या जीवावर फौजी झालेत. तो मुलगा बी आज ना उद्या काहीतरी करून दाखवल. आता त्याला थोडा वेळ लागल एवढंच. कुणाला कमी लेखणं मला पटत नाही. जेडे, अगं नुसता पोरगा बघून नाही चालत. त्याचं स्वतःचं काही घरदार आहे का बघाय नको. ते पोरग मामाकडे वाढलंय, त्याचं स्वतःचं असं काही आहे का नाही जाऊन बघाय नको वय. जीजे, अजिंक्यच्या नाव तरी कुठे काय आहे ग? मुलीकडचे मुलगी द्यायला तयार व्हावेत म्हणून किमान घर तरी अजिंक्यच्या नावावर पाहिजे. म्हणूनच तू त्यांच्या नावावर घर केलंस ना. आपल्याला ना फक्त दुसऱ्यांच्या चुका दिसतात, आपल्या चुका दिसत नाहीत हेच खरं. तसं बघायला गेलं ना तर अजिंक्यच्या मध्ये पण माप चुका निघतील. स्वतःच्या नावावर घर नाही, बायकोला वेळ द्यायला जमणार नाही, तिकडे आर्मी मध्ये जगतील का मरतील याची बी शाश्वती नाही. तोच विचार शीतलच्या घरच्यांनी केला तर अजिंक्यचं लग्न कसं होईल? तसंच आपण बी फक्त निगेटिव्ह बाजूच न बघता चांगल्या गोष्टी पण बघितल्या पाहिजेत. संसार सुखी करायचा असेल तर मला बी हातपाय हलवायला लागणारच की. जयडे, नक्की काय म्हणायचं तुला? तुम्ही किती बी नाही म्हणा, पण मला यो मुलगा पसंत आहे आणि मला याच मुलासंग लग्न करायचंय. अनेकदा त्या मुलाच्या जागी तुम्ही अजिंक्यांना ठेवून बघा.
तुम्ही बी त्या मुलाला होच म्हणाल.